गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर मी आता चालले सुभद्रा मॉलला आणि माझे फ्रेंड्स वगैरे येणार आहेत, तर तिकडेच मी ब्लॉग वगैरे बनवणार आहे. तर स्टेट येऊन आजचा फुल डे एन्जॉयमध्ये आणि विथ गॉसिपमध्ये जाणार आहे. कारण की खूप दिवसानंतर ना फ्रेंड्स एकत्र आल्यावर किती गप्पा रंगतात तुम्हाला तर माहीतच आहे. आणि मी त्यांची ओळखसुद्धा तुम्हाला करून देते विथ 2 फ्रेंड्स. दिस इज रुशाली. Hi, and this is Vaishnavi. Hello. So today we will enjoy with each other and we will spend full day with each other. So stay tuned. त्यानंतर ना आम्ही गेलो होतो झुडिओमध्ये आणि आता समर आहे म्हटलं समर कलेक्शनसुद्धा नवीन नवीन खूप व्हरायटी झाल्या होत्या. बरेच ट्रेंडी ड्रेसेस आले होते आणि मी तेच पाहत होते. कारण की आता ॲनिव्हर्सरीसुद्धा जवळ येते, म्हटलं थोडी शॉपिंग तर झालीच पाहिजे. आणि मला असं लॉंगमधून एक छान असा 1 पीस हवा होता, तर त्याचंच कलेक्शन मी बघत होते. आणि खूप दिवसानंतर ना मी म्हणजे ऑनलाईनसुद्धा शोधत होते की मला असं हवं आहे. बट मी म्हटलं झुडिओमध्ये भेटून जाईल, पण मी तिकडेच कलेक्शन वगैरे बघत होते, पण मला तसा जसा हवा आहे तसा भेटतच नव्हता. सो एक ऑरेंज मला दिसला लांबून, मी तिकडे गेले, तो ट्रायसुद्धा करायला घेतला होता. बट मी ट्रायल रूममध्ये गेले, पण मला असं फील झालं की मी गाऊन घातला आहे आणि मला गाऊन बिलकुल आवडत नाही. सो म्हटलं चला दुसरा एक ट्राय करूया. दुसरा ग्रीनसुद्धा मी घेऊन आले होते सोबत, तो ट्राय केला, पण मला त्याचा गळा बिलकुल नाही आवडला आणि मला तिथलं कलेक्शनच नाही आवडलं. म्हटलं जाऊ द्या, नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूया. तुम्हाला ह्या दोन्ही आउटफिटमधला कोणता आउटफिट आवडला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर ना मी गेले होते शूज चप्पल कलेक्शनकडे, तर तिकडे सुद्धा खूप नवीन नवीन व्हरायटीज आणि खूप छान असं कलेक्शन आलं होतं. आणि त्यामध्येच एक ग्रीन कलरचा सँडल मला एवढा आवडला होता, पण त्यात साईजच अवेलेबल नव्हती. सो तर नवीन नवीन कलेक्शन मी पाहतच होते, कारण की मला चप्पलचं कलेक्शन खूप आवडतं आणि माझ्याकडे भरपूर आहे घरी, पण तरी पण नवीन काहीतरी घेऊच वाटत असतं. आणि डेली यूजसाठी पण खूप छान चप्पल्स होत्या. प्राईस तर खूप अफोर्डेबल होती. 199मध्ये डेली यूजसाठी खूप छान सॉफ्ट आणि कम्फर्टेबल चप्पल्स होत्या. त्यानंतर आम्ही रिलायन्समध्ये गेलो आणि तिथं गेल्या मला ही मोजडी एवढी आवडली आणि एवढी कम्फर्टेबल होती आणि भरपूर आवडली. ती 499 प्राईस होती त्याची, पण मी आता नाही घेऊ शकत. ऑलरेडी माझं घरी खूप चप्पलचं कलेक्शन आहे, तर मी जर घेऊन आले ना तर मला 100% ओरडा बसणार. त्यामुळे मी ती चप्पल काही घेतली नाही. नंतर म्हटलं चला इकडे रिलायन्समध्ये काय भेटते का नवीन लॉंग 1 पीसमध्ये, मला असंच काहीतरी घ्यायचं होतं. आणि ॲनिव्हर्सरीसाठी ना मी युनिक आणि काहीतरी छान असं शोधत होते. अनारकलीमध्ये पण बघत होते मी, ऑनलाईनसुद्धा मिंत्रावर वगैरे बघितलं होते. तर इकडं म्हटलं चला एकदा ऑफलाईन तरी बघून येऊयात, म्हणजे युनिक काही भेटलं तर ठीक होऊन जाईल. जर नाही भेटलं तर मी शेवटी ऑनलाईनच ऑर्डर करणार आहे. पण म्हटलं जरा आसपास आहे आपल्या स्टोअर्स, तर तिकडे पण आपण व्हिजिट करूयात आणि नवीन नवीन कलेक्शनसुद्धा बघूयात. आता मी कॉट सेटच्या सेक्शनमध्ये आले होते, तिकडे पण कलरफुल वेगळे डिझायनर छान असे कॉट सेटसुद्धा होते आणि पॅन्टचे पण नवीन नवीन कलेक्शन होतं. सो मला ते काय घ्यायचं नव्हतं, पण मी बघत होते नवीन काय आहे का. तर आणि मला नवीन कलेक्शन पाहायला खूप आवडतं, तर तेच मी कलेक्शन वगैरे बघत होते. आणि ह्या दोघी इकडे कलेक्शन बघत होते, ह्यांना स्किन केअरचे प्रोडक्ट्स वगैरे घ्यायचे होते, तर हेच बघत होते. आणि लास्ट टाईम मी ममाच अर्थचं फेस वॉश घेतलं होतं, तर खूप छान आहे ह्याचं रिझल्ट आणि मी यूज केलं ह्याला. सो यू कॅन टेक. आणि मी इकडे ममाच अर्थचं मॉइश्चरायझर बघत होते, बरेच क्वालिटी आणि बरेच ब्रँड्स वगैरे होते. तर म्हटलं चला बघूयात कोणते कोणते आहेत ब्रँड्स आणि काही नवीन आहे. तर मी शेवटी ममाच अर्थचंच घेतलं एक. मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं, मी आधी वेगळं यूज करत होते. सो मी एक घेऊन टाकलं. त्यानंतर आम्ही आलो होतो मिस्टर DIYमध्ये आणि हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये टमरेल दिसतंय ना, ते मला एवढं आवडलं आहे ना, प्रचंड आवडलं आहे आणि मी 100% घेणारच, कारण की मला ह्या एस्थेटिक गोष्टी एवढ्या आवडतात ना. त्यानंतर आम्ही गेलो वरती. खाली एवढं काही नाही आहे, टॉईज वगैरे आहेत, सॉफ्ट टॉईज वगैरे आहेत, स्मॉल चिल्ड्रन्सचे खेळणे वगैरे आहेत. त्यानंतर आम्ही वरती गेलो, कारण की वरती बरंच मुलींचं कलेक्शन वगैरे आहे, ज्वेलरी कलेक्शन, क्लिप्स कलेक्शन आणि बाकी अजून काही गोष्टी आहेत. तर त्याच पाहण्यासाठी गेले होते मी वरती. आणि मेन म्हणजे मला वरती गेल्यावरती स्टिकर्स घ्यायचे होते आणि मी आता ॲनिव्हर्सरी येते, तर त्यासाठी मी हँडमेड काहीतरी गिफ्ट बनवणार आहे, जे की माझ्या हजबंडला मला द्यायचं आहे ॲनिव्हर्सरी दिवशी. सो त्यासाठीच मला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या, मोठ्या असतील छोट्या असतील, ॲस्थेटिक गोष्टी होत्या त्या. आणि मी ह्याच्या आधी त्या पाहिल्या होत्या मिस्टर DIYमध्ये, त्यामुळेच मी इकडं आले होते आणि त्याच मी गोष्टी शोधत होते. कारण की जे मी डेकोर करणार आहे ना त्या गोष्टीसाठी, त्या गोष्टी इथं मी ऑलरेडी पाहून ठेवल्या होत्या आणि त्याच मला घ्यायच्या होत्या. सो त्या एस्थेटिक गोष्टी मी बघत होते आणि नंतर क्लिप कलेक्शन वगैरे पण बरंच इकडे होते, तर तेच मी क्लिप कलेक्शनसुद्धा बघायला. तर मी व्हिडिओमध्ये असं का बोलते की त्या एस्थेटिक गोष्टी त्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत, कारण की मी ह्या गोष्टी सांगू शकत नाही. कारण की मी जर ह्या गोष्टी सांगितल्या तर मी काय सरप्राईज देणार आहे, काय गोष्ट मी हँडलूम करणार आहे, हँडमेड करणार आहे, तर ते समजून जाईल. सो मी ते सांगू शकत नाही.
त्यानंतर सगळं कलेक्शन वगैरे पाहिलं आणि त्यासोबत आमची मस्तीसुद्धा चालली होती. त्यानंतर मला उडनचा कोंब घ्यायचा होता खूप दिवसानंतर बट हा दिसायला उडन दिसत होता, पण हा प्लॅस्टिकचं कलेक्शन होतं इकडे. मी ह्याच्या आधीकडे पाहिलं होतं मला उडनचा कोंब घ्यायचा आहे, सो तिकडे अवेलेबल नव्हता. सो वेगवेगळं कलेक्शन वगैरे पाहिलं. त्यानंतर आमचं सगळं फिरून सगळं शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आलो होतो कॉफी घ्यायला. आणि आम्ही मॉलच्या इकडे आलो आणि कधी कॉफी नाही घेतली असं कधी झालंच नाही. आम्ही जर वेळेस इकडे आलो ना, कॉफी 100% पिल्याशिवाय जात नाही माघारी आणि काहीतरी खाल्ल्याशिवाय जात नाही. जर वेळेस आम्ही पिझ्झा वगैरे ऑर्डर करतो, पण ह्यावेळेस म्हटलं चला सँडविच ट्राय करूयात, तर सँडविच वगैरे घेतलं. ते सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मस्त असं गप्पा मारत बसलो होतो. बऱ्याच गोष्टी वगैरे खूप दिवसानंतर भेटलं. तुम्हाला तर माहीतच आहे की ती गप्पा गोष्टी वगैरे होत्या फ्रेंड्समध्ये, तर तेच आमचं चालू होतं. मस्त मज्जा, एन्जॉय, जोक्स वगैरे चालू होते. आणि मग त्यानंतर एकमेकीला बाय केलं आणि असं होतं पूर्ण दिवस. तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.